श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मकर, कुंभ आणि मीन या 3 राशींचे 19 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू. मकर रास. आर्थिक कोंडीतून बाहेर याल. सप्ताहात वक्री मंगळाचा गुप्त अंडरकट राहीलच. वेंदळेपणा टाळा, कुसंगती टाळा. बाकी सप्ताहातील शुक्र शनीचा सहयोग श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक कोंडीतून बाहेर काढणारा असेल. कर्ज मंजुरी होण्याची शक्यता आहे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या बाबतीत जुनाट व्याधींचा उद्भव होण्याची शक्यता आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाचा शेवट संमिश्र स्वरूपाची फळे देऊ शकतो. 21 तारखेचा जो मंगळवार आहे, विचित्र खर्चाचे प्रसंग आणण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. फसवणुकीचे प्रसंग शक्य आहे. बाकी सप्ताहात नोकरीतील मानांकन वाढेल, नोकरीतील वरिष्ठांची कृपा प्राप्त होईल. या सप्ताहात मकर राशीच्या व्यक्तींनी वाहने सांभाळून चालवावी. कुंभ रास. सुवार्ता मिळतील व सत्कार होतील. सप्ताहातील राशीतील शुक्र शनी सहयोगाचे एक छान पॅकेज असेल. महत्त्वाच्या गाठीभेटीतून प्रभाव टाकाल. 22 तारीख आणि 24 तारीख हे दिवस उत्तम घडामोडीचे असतील. विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील. घरातील तरुणांचे भवितव्य ठरेल. पूर्व भाद्रपदाच्या नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. काहींची व्यावसायिक वसुली होईल. शततारका नक्षत्रास 24 तारखेचा जो शुक्रवार असेल तो वैयक्तिक मोठ्या सुवार्तेचा असेल. विशिष्ट आदर सत्कार होईल. सप्ताहाचा शेवट पुत्रोत्कर्षातून साजरा होण्याची शक्यता असेल. चैन करमणुकीचे प्रसंग थक्क करून टाकतील. मीन रास. वाहने जपून चालवावीत. सप्ताहातील ग्रहमान सुरक्षितच राहील, परंतु तरुणांनी विचित्रपणे वाहने चालवणे टाळावे. यंत्र वाहनं जपून हाताळावीत. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी काळजी घ्यावीच. बाकी सप्ताहाचा आरंभ आणि व्यावसायिक पार्श्वभूमीवर छानच राहील. उत्तरा भाद्रपदाच्या नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विचित्र मान सन्मानातून चकित करेल. काहींना राजकीय व्यक्तीकडून लाभ होण्याचीही शक्यता आहे. काहींचे परदेश गमनाचे स्वप्न साकारेल. पती व पत्नीच्या संदर्भातील विशिष्ट चिंता जाईल. हे होतं पूर्ण 12 राशींचं राशी भविष्य. आमचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.